बॅट्समन कुणाल आपल्याला पाहायला मिळतील शाहरुख बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो नितीनच्या माध्यमातून. मिळेल जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यस वाईट +1 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये धावफलक पाहायला मिळेल. पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड 5 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सिंगल ॲड होईल. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोर्ड 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा 7 या आकड्यावर. त्यावेळेस व्हाईट बॉल पुन्हा एकदा धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आमचे उदय दादा यांची देखील उपस्थिती. उदय दादा वेलकम. बॉबी भाई आपका स्वागत है. सर्वात शांत प्लेयर म्हणजे बॉबी भाई. हा सर्वात चिडका लय चिडतो हा का बॉबी भाई. तीच मजा आहे. भांडण झाले नाही तर मजा नाही हा बॉबी भाई. आमचा डीके दादा चांगला आहे. पिंट्या बोलतोय की शुभम लोखंडेची बॅटिंग बघायला मजा येईल. ऐसा होता है. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल जाऊन पोचेल 17 या आकड्यावर. 17 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. नितीन स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला वळवलाय
मिळेल फक्त सिंगल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. फलकावरती धावा ट्रॅप. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. एक धाव आड होईल. धावसंख्या फलकावरती 19 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. धावसंख्या फलकावरती 19. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा मैदानावरती समाप्त. धावसंख्या 19. 19 ऑन द बोर्ड. फलंदाज बाद. विकेटचं पतन. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे नॉनस्ट्रायकिंग एंडवरती रनआउट साठी. आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू हा. आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच आपल्या जागेवरती येतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय देतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची आहे. फलंदाज नॉट आउट असतील. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. 21 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील.
फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन आणि 23 या आकड्यावरती 1 गडी बाद. उदय शिर्के यांची मोठी बंधुराज निखिलेश शिर्के यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. निखिलेश शिर्के बीएसएफ मध्ये आहेत. फौजी उदय शिर्के यांचे बंधुराज यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र एक धाव झाली कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 25 या आकड्यावर. 32 ऑन द बोर्ड. 35 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक असणार आहे. याच दरम्यान अजून एक मिळेल, जी मात्र इथे सिंगल धावसंख्या फलकावरती 34 आणि आमचे धनंजयजी कनकरे डीके दादाची उपस्थिती. डीके दादा वेलकम, सहर्ष स्वागत आहे. हा बॉबीला बघा आनंद झालाय. डीके दादा बॉबी कनकरे यांचं सहर्ष स्वागत. अतुल भोईर एबी यांची देखील उपस्थिती. एबी यांचं करूया सहर्ष स्वागत. मैदानावरती पाहायला मिळेल धावसंख्या 36 36 धावा या फलकावरती. धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार. यावेळेस विकेट फलंदाज बाद. 36 धावा फलकावरती. 37 धावांचं लक्ष्य. अझहर आणि बॉलिंग ट्रॅक वरती नितीन आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. नितीन घोलप पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती नदीम. पहिलाच बॉल जबरदस्त स्ट्रोक होता. पंच योग्य तो निर्णय देतील याची नोंद करून घ्यायची आहे. येस एक रन. येस एक धाव. फक्त दिशा दाखवली आहे. मिळेल जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही आकड्यावर 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या
धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक 4 या आकड्यावरती. 4 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वीस बॉल 33 धाव्यांची आवश्यकता आणि हा बॉल वाईड असेल. आता 20 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता असेल. नितीन घोलप जबरदस्त त्यांच्या माध्यमातून आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. आता बॉलिंग करत असताना देखील जबरदस्त गोलंदाजी. लाईन आणि लेंथ फार महत्वाची असते आणि जबरदस्त लाईन आणि लेंथ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज नितीन. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रोक जबरदस्त पुन्हा एकदा. मात्र व्हॉट एफर्ट. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. चला थोडस स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक असणार आहे. याची आपण नोंद करून घ्यायची आहे. चरण पाहायला मिळतील. बघूया चरण कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंडवरती अझहर. स्ट्रायकिंग एंडवरती नदीम. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. चरण डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतो. 8 धावा या फलकावरती आहेत. पुढील मॅच कल्याण पॅकर्स वर्सेस रिया 11 अशी लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला टीम रिया 11 संघाने. डिसिजन त्यांचा पेंडिंग असेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर नदीम. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अझहर. बॉलिंग ट्रॅक वरती चरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. स्ट्रोक जबरदस्त. बॉल सीमा पलीकडे. नदीमच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. धावसंख्या 13 या आकड्यावरती. जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. फ्लिक अप द रिस्ट ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. मिळेल जी मात्र इथे देखील सिंगल. धावसंख्या फलकावरती 14 या आकड्यावरती. 4 चके अजूनही शिल्लक. जर जर्सी नंबर 18 स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला वळवला आहे. दिशा दाखवली आणि मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा 15. अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मधील धावसंख्या 15 या आकड्यावरती. 36 धाब्यांचं अजूनही लक्ष असताना 15 धावा या फलकावरती ऍड झालेल्या आहेत. वॉड बॉल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते चरणच्या माध्यमातून. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या समाप्त. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 चेंडू 22 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू 22 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार. वीस या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. नो बॉल 17 धाव्यांची आवश्यकता होती. आता डॉट बॉल 8 बॉल आणि 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉलमध्ये 17 धावा हे समीकरण पाहायला मिळतं. आमचे अमित दादा आणि अमित दादांच्या माध्यमातून भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे, त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आणि यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 20 या आकड्यावर 7 चेंडू 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील दोन धावा 8 टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोचेल 22 या आकड्यावर. म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 15 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, विजयासाठी असेल. सहा चेंडू आणि 15 धावांचं समीकरण विजयासाठी असेल. सहा चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रोक जबरदस्त आहे, मात्र धावा किती मिळतील हे बघणं महत्वाचं असेल. डीजे डीजे थांब, 2 धावा आहेत. भांडणं होतील, थांबा जरा. तिकडे त्यांना वाटेल 4 आहे म्हणून डीजे वाजवतोय. इकडे अंपायरने 2 दिलेत, त्यांचं कन्फ्युजन, अंपायर खातील मार. यावेळेस विकेट फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. बघा, जो रोड आहे, रोडवरच्या गाड्या मैदानावरती लावायचे विनंती असेल. रोडवरच्या गाड्या मैदानावरती, येस, रोडवरच्या जेवढ्या गाड्या आहेत मैदानावरती लावा प्लीज, विनंती असेल. रोडवरच्या सर्व गाड्या मैदानावरती लावायचे, ही सर्वांना नम्रतेची सूचना. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का. कार ओमी पाहायला मिळेल. 3-13 हे समीकरण असेल. डॉट बॉल आता 2 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता असेल. 2 बॉल 13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फलंदाज बाद होतील, त्यामुळे फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ शिल्लक आहे.
आता एक चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असेल. एक चेंडू आणि 13 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एहसान पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आता यावेळेस सामना झाला, फिनिश सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच फिल्डिंग